आता क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इक्वल टू 19, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y व्हेन x इक्वल टू 1. या प्रकारचा क्वेश्चन आपण पहिले पण बघितला होता, फक्त इथं इक्वेशन चेंज होतो. ह्या टाइपचे क्वेश्चन येतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. हा क्वेश्चन बघा मार्च 2023 आणि नोव्हेंबर 2020 या बोर्ड एक्झामला आलेला आहे. त्याचबरोबर हा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट 1 जो आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला एक्झाम्पल 1 आहे. हा बुक मधलाच आहे आणि बोर्ड एक्झामला आलेला आहे. चला बघूया आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. 4x प्लस 5y इक्वल टू 19. तर यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि y काढायचा आहे. आता बघा 4 into 1 प्लस 5y इक्वल टू 19. ओके, 5y इक्वल टू 19. हा किती झाला? 4 into 1 4 आणि इकडे गेल्यावर काय होणार? -4. तर किती आला? 5y इक्वल टू 19 मायनस 4 किती झाला? 15. 15 y इक्वल टू बघा 15 अपॉन, आता 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार? डिवाइड मध्ये. 5 into 3 5 3 15. y किती आला आपला? 3. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येतात. टू ड्रॉ इथं x इक्वल टू दिलेलं आहे 1, y काढायचंय. कधी काय विचारतील? y दिलेलं असेल, x काढायचं विचारतील. इथं फक्त इक्वेशन चेंज असेल, ते दुसरं कोणतं इक्वेशन असेल, म्हणजे या टाइपचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येतात. सो प्रॅक्टिस करायचं. हा क्वेश्चन कुठला आहे? प्रॉब्लेम सेट 1 त्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला एक्झाम्पल 1 आहे. बोर्ड एक्झामला आलेला आहे, बुक मधलाच आहे. सो तुम्हाला कळलं असेल टेक्स्ट बुक मधला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम किती इम्पॉर्टंट आहे. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ नेक्स्ट बोर्ड एक्झाम क्वेश्चन. तोपर्यंत धन्यवाद.